संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असल्याने आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शासनाच्या योजना रखडल्या आहेत। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे। बांधकाम कामगारांची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्यांनाही अनुदान मिळावे, बचत गट, फायनान्स व बँक हप्ते यांना थोड्या कालावधीसाठी सूट मिळावी। पीएम स्वनिधी ही महानगरपालिकेचे अनुदान असून ते अद्यापपर्यंत फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्या बँक खात्यावर जमा झाले नसल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। जे लोक कलावंत आहेत, वादक, गायक यांच्याकडेही शासनाने लक्ष देण्याची मागणी आरबी दयावान सामाजिक संस्था यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले। तसेच मुख्यमंत्री यांच्या ईमेलवर देखील हे निवेदन प्रत पाठविण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, शोभा सोनवणे, जायप्पा गवळी, रविकांत बालशंकर आदी उपस्थित होते। रयत संवादसाठी विश्वभूषण कांबळे, सोलापूर। शासनाची योजना संजय गांधी निराधार व वयोवृद्ध श्रावणबाळ असे लोकांचे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित प्रकरण हाय असे ऑफिसमध्ये पडलेले आहेत व हाताला जे मिळत होते काम ते काम ठप्प झाले असल्यामुळे जे कामच मिळेना आता हाताला, जे लोकांची अपेक्षा होती जे अनुदान मिळण्याची, जे महिन्याला 1000-2000 रुपये जे मिळत होते तेही काम पेंडिंग असल्यामुळे गेले वर्षभरापासून ते प्रकरण प्रलंबित आहेत। तर त्याच्यावर जास्तीत जास्त जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे असे आम्ही आता उपजिल्हाधिकारी साहेबांना, भारत वाघमारे अशा साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्यावर त्यांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन पुढील कारवाईस पाठवले। पण तसेच अजून पुढे बांधकामचे प्रलंबित प्रकरण हाय असेच पेंडिंग पडलेले आहेत। जे बांधकाम चालू होते ते बांधकाम वगैरे सर्व कामं ठप्प झालेले आहेत। त्यामुळे हाताला जे मिळत होते ते काम मिळत नाही। तर त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि जे बचत गट, फायनान्सवाले, हप्तेवाले त्यांनाही जास्तीत जास्त सूट मिळावी। नगरपालिकेचे पीएम स्वनिधी हे योजना जे चालून वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याला अद्याप अजून थोडे लोकांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, काही लोक अजून वंचित आहेत। तर आम्ही आता महापालिका साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त सोलापूर शहरामधल्या बँक शाखेंना एक आव्हान करावे की जे फेरीवाले, विक्रेते आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे खात्यावर जमा व्हावे, कारण त्यांचं पोट ह्याच्यावरच असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे असे निवेदन आम्ही आता दिलेलं आहे। आणि अद्याप आपण पाहत आहात रयत संवाद यूट्यूब चॅनल। रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा।